कडाक्याचा उन्हाळा असतो, म्हणजे आपल्या शरीराचं नॉर्मल टेम्परेचर असतं 36.7 ते 32.2 पर्यंत असायला हवं. आता आपण बघत आहोत बाहेर वातावरण 40 डिग्री सेल्सिअस 42-44 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आता तापमान वाढलेलं आहे. तरी याचा आपल्या मानवी शरीरावरती खूप विपरीत परिणाम होत राहतो. यासाठी आपण बऱ्याच वेळा आपण सांगत असतो की प्रौढ व्यक्तींनी आणि गरोदर मातेने, लहान मुलांनी, तसेच आपण कामकरी माणसांनी शक्यतो उन्हाच्या जो तडाखाचं जे असते ते 10 ते 3 वाजेपर्यंत शक्यतो बाहेर पडू नये, कडक उन्हात बाहेर पडू नये, थंड जागेच्या ठिकाणी थांबावं. त्यांनी शक्यतो आपलं स्वतःचं शरीर हायड्रेट ठेवावं आणि थंड पेय प्यावीत. शक्यतो आम्ही जे सांगत असतो की मद्यपान करू नये, काही व्यसन असतील, गरम गरम म्हणजे चहा प्यायचा सारखं सारखं किंवा कॉफी प्यायची सारखी सारखी अशा सवयी असतात, त्या थोड्याशा कमी कराव्यात. शक्यतो आपण जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करावं, लिंबू पाणी प्यावं, पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवावं. पालिकेकडनं काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? येस, आपण पालिकेकडून यापूर्वीच म्हणजे उन्हाळा चालू व्हायच्या अगोदरच आपण आपण व्यापक प्रमाणात प्रसिद्धी दिलेली आहे की काय करावं, काय करू नये, याचे आपण पॅम्पलेट्स आपल्या MPW, आपल्या आरोग्य सेविका, आपल्या आशाताई यांच्यामार्फत घरोघरी हे पॅम्पलेट्स वाटलेले आहेत. शक्यतो आपण सगळ्यांना आव्हानच केलेलं आहे की कडक उन्हात बाहेर फिरू नये, स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवावं. पाण्याचं किंवा स्टॉलचं काही असं पालिकेतर्फे उपलब्ध करून ठेवलेलं आहे? पाणी विभागाने बऱ्याच ठिकाणी पाणी पुरवठा मिळावा, नागरिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळावं यासाठी उपाययोजना केल्याच आहेत. तसेच आपल्या सगळ्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण कोल्ड युनिट, शीतघर बनवायचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला AC दिलेले आहेत पालिकेमार्फत. त्याच्यामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या सेंटरमध्ये म्हणजे त्यांच्या कक्षामध्येच आपण AC इन्स्टॉल केलेले आहे. तिथे आपण ज्या पेशंटला असं आपल्याला होतं की उष्माघाताचा खूप त्रास होतो, तर तिथे आपण त्यांना सेटल होण्यासाठी तसं एक सेवा देत आहोत. ठिकठिकाणी आपण म्हणजे आमच्याच आरोग्य केंद्रामध्ये आपण वॉटर कूलर पण दिलेले आहेत. नुकतेच ते आपण सगळ्या सेंटरमध्ये अवेलेबल केलेले आहेत. रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना तिथे गरमीचा त्रास होऊ नये, उकाड्याचा त्रास होऊ नये आणि त्यांना सेटल होता यावं यासाठी ही उपाययोजना.